आधी नीट आणि आता टीईटी पेपर फुटल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे। भिवंडी इथे काही व्यक्तींना टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबत माहिती असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला। त्यानुसार भिवंडी पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाड टाकून तपासणी केली। टीईटी पेपर फुटी प्रकरणी पोलिसांनी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय। त्यांच्या अंगझडतीमध्ये त्यांची तपासणी केली असता उद्या होणाऱ्या परीक्षेचे पेपर सापडले आणि ते जप्त करण्यात आले आहेत। पेपर विकणारे जे आरोपी होते त्यांना आम्ही ट्रॅप लावून पकडले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। आधीच या टीईटी परीक्षेसंदर्भात गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांमुळे मोठी चर्चा रंगली होती। काही दिवसांपूर्वी झालेल्या गोंधळामुळे ही परीक्षा आधीच वादाच्या आणि चर्चेच्या केंद्रस्थानी होती। अशातच आता थेट पेपर लीक झाल्याने शिक्षण विभागाने ही परीक्षा तात्काळ स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय। या प्रकरणात कुणाकुणाचा समावेश आहे, पेपर कुठे कुठे विक्री केलेले आहेत, या सर्व अनुषंगाने तपास सुरू आहे। दरम्यान 28 जून 2026 रोजी राज्यभरातील 1028 केंद्रांवर आयोजित करण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे। तर पेपर फुटीनंतर एकाही विद्यार्थ्याचे शुल्क घेतलं जाणार नाही। सोबतच पुनर्परीक्षेसाठी पुन्हा नोंदणी करण्याची गरज नसल्याचं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी स्पष्ट केलंय। वारंवार होणाऱ्या पेपर फुटीमुळे या परीक्षांचं गांभीर्य प्रशासनाला उरलं नाही का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातोय।